नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, UR अकॅडमीमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। तर आज आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरती या अनुषंगाने विचारले जाणारे अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न। तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक करा। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करू। प्रश्न पहिला असा आहे, भारतातील पवन ऊर्जेचे सर्वात जास्त उत्पादक करणारे राज्य कोणते आहे? भारतातील पवन ऊर्जेचे सर्वात जास्त उत्पादक करणारे राज्य कोणते आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 तामिळनाडू। प्रश्न दुसरा असा आहे मित्रांनो, भारतातील एकूण स्थापित ऊर्जा क्षमतेपैकी पवन ऊर्जापासून किती ऊर्जा उत्पन्न होते? भारतातील एकूण स्थापित ऊर्जा क्षमतेपेक्षा पवन ऊर्जेपासून किती ऊर्जा उत्पन्न होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 6%। प्रश्न क्रमांक 3 असा आहे मित्रांनो, भारतात पवन ऊर्जेचा विकास कधी सुरू झाला? भारतात पवन ऊर्जेचा विकास कधी सुरू झाला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 1990। प्रश्न क्रमांक 4 असा आहे मित्रांनो, अणुऊर्जा नियामक मंडळाची स्थापना भारतात कधी झाली? अणुऊर्जा नियामक मंडळाची स्थापना भारतात कधी झाली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 15 नोव्हेंबर 1983। प्रश्न क्रमांक 5 असा आहे मित्रांनो, अणुऊर्जा नियामक मंडळाचे मुख्यालय भारतामध्ये कोठे आहे? अणुऊर्जा नियामक मंडळाचे मुख्यालय भारतामध्ये कोठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 मुंबई। अणुऊर्जा नियामक मंडळाचे मुख्यालय मुंबईमध्ये आहे। प्रश्न क्रमांक 6, भारतीय सिनेमाचे जनक कोण होते? भारतीय सिनेमाचे जनक कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 दादासाहेब फाळके। प्रश्न क्रमांक 7 असा आहे मित्रांनो, भारतात शिक्षण काय आहे? भारतात शिक्षण काय आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 मूलभूत अधिकार। भारतात शिक्षण हे मूलभूत अधिकार आहेत। प्रश्न क्रमांक 8 असा आहे मित्रांनो, आपल्या कार्यकाळात मरण पावलेले भारताचे तिसरे राष्ट्रपती कोण होते? आपल्या कार्यकाळात मरण पावलेले भारताचे तिसरे राष्ट्रपती कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 डॉक्टर झाकीर हुसेन। प्रश्न क्रमांक 9 असा आहे मित्रांनो, भारताचा राष्ट्रीय ध्वज नियम कधी अस्तित्वात आला? भारताचा राष्ट्रीय ध्वज नियम कधी अस्तित्वात आला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 2002। प्रश्न क्रमांक 10 असा आहे मित्रांनो, दक्षिण भारतातील कोणत्या नदीला गंगा म्हटले जाते? दक्षिण भारतातील कोणत्या नदीला गंगा म्हटले जाते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 गोदावरी नदीला। प्रश्न क्रमांक 11 असा आहे मित्रांनो, भारतात सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या राज्यात आहेत? भारतात सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या राज्यात आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र। प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणत्या राज्यात पुरुषांची संख्या महिलांपेक्षा कमी आहे? खालीलपैकी कोणत्या राज्यात पुरुषांची संख्या महिलांच्या संख्येपेक्षा कमी आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 केरळ। प्रश्न क्रमांक 13, भारतातील सगळ्यात उंच धरण भाक्रा धरण कोणत्या नदीवर बांधले गेले आहे? भारतातील सगळ्यात उंच धरण भाक्रा धरण कोणत्या नदीवर बांधले गेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 सतलज नदीवर। प्रश्न क्रमांक 14, भारताची प्रथम लोह स्टील कंपनी कुठे आहे? भारताची प्रथम लोह स्टील कंपनी कुठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 जमशेदपूर। जमशेदपूर या ठिकाणी भारताची प्रथम लोह स्टील कंपनी आहे। प्रश्न क्रमांक 15, भारतात एकूण किती राष्ट्रीय महामार्ग आहेत? भारतात एकूण किती राष्ट्रीय महामार्ग आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 228।
भारतात एकूण 228 राष्ट्रीय महामार्ग आहेत. हे उत्तर बरोबर. प्रश्न क्रमांक 16. भारतातील एकमेव ठिकाण जिथे कथील आढळतात. भारतातील असे एकमेव ठिकाण जिथे कथील आढळतात ते ठिकाण कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 हजारीबाग. हजारीबाग या ठिकाणी कथील आढळतात. हे भारतातील एकमेव ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 17. भारतातील कोणते राज्य भारतातील खाद्य भांडार म्हणून ओळखले जाते? भारतातील कोणते राज्य भारतातील खाद्य भांडार म्हणून ओळखले जाते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 पंजाब. पंजाब हे राज्य भारतातील खाद्य भांडार म्हणून ओळखले जाते. तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 18 असा आहे मित्रांनो भारतीय रेल्वे किती विभागात विभागली गेली आहे? भारतीय रेल्वे किती विभागात विभागली गेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 17. भारतीय रेल्वे ही 17 विभागात विभागली गेली आहे. तर मित्रांनो पर्याय क्रमांक 2 17 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 19 असा आहे मित्रांनो मदुराई कुठल्या राज्यात आहे? मदुराई कुठल्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 तामिळनाडू. मदुराई कुठल्या राज्यात आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 तामिळनाडू हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 20 असा आहे मित्रांनो भारतामध्ये बॉक्साईटचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते आहे? भारतामध्ये बॉक्साईटचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 ओडिशा. भारतामध्ये बॉक्साईटचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य ओडिशा आहे. हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 21 असा आहे मित्रांनो खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारतातील सगळ्यात जास्त हिरे काढले जातात? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारतातील सगळ्यात जास्त हिरे काढले जातात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पन्ना. पन्ना या ठिकाणी भारतातील सगळ्यात जास्त हिरे काढले जातात. हे उत्तर बरोबर आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.